अरे का रे असं बाहेर का? सहजच ते मोकळ्या हवेत बरं वाटतं म्हणून. थंडी वाढत चालली. थांब मी घोंगडं घेऊन येते. ऐक, त्यापेक्षा तू आईच्या लुगड्याची गोधडी शिवून इस्त्री दे, यातनं चांगली उब मिळते. बर बर आणते. घे. नीट डोकं झाकून झोप, नाहीतर थंडी शिरल कानात. काय? झोप आता. वहिनी तुम्ही? वय ते आमचे हे अजून आलेच नाही तू घरी. थांबा मी जाऊन बघतो. नाही नाही नाही, राहू द्या. तसं मी रोज कुठं लवकर येत्यात. नाही पण आज आले ना काही विचारणार आहे खडसावून. आम्ही राहू इथं का जाऊ पप्पांच्या घरी म्हणून. नाही नाही, तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी त्याच्याशी बोलतो. तुम्ही जाऊन आराम करा. अहो कसला आराम. तुम्ही झोपा, आम्ही निदान फोन तरी लावून बघतो. सूरज कधी येणार, वहिनी कधी जाणार? वहिनी गेल्याच नाही तिथनं तर पाठक भाई चावडीवर पोचल्या आणि मी तिथे नसून तर. वहिनी जावा की आत. अंजू बरं झालं आवरून तयार आहेस ते. अगं त्या सगळ्या जणी इकडेच यायला लागल्यात. आत्ता कोण येते? असं काय करतेस? समोरच्या संगीताचं लग्न नाहीये का? म्हणून मल्हारची आई, जोशी वहिनी, माळी वहिनी सगळ्या इकडेच येत आहेत. हो पण आत्ता कशाला येत आहेत त्या? अगं त्यांच्या घरात त्यांची माणसं, पोरं बाळ, आणि मेहंदी काढताना शांतता नको का जरा? म्हणून मीच म्हटलं या आमच्या घरी. आपल्या घरात यांचं घोरणं सोडलं ना तर तशी शांतताच असते की. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.